1340 लिक्विड सोडायला होतो आज कपाशीला. बघू शकता तुम्ही पंप ड्रिपद्वारे माझं खत जातं आहे झाडांना. इथं टपमध्ये सगळं मिश्रित केलेलं आहे ते बघू शकता. महापीड कंपनीचं आहे कॅल्वेट 1340-13. त्याच्यामुळे कपाशीला खूप फरक पडतो. आई पण आली होती सोबत मदतीला. येस तर बघू शकता तुम्ही माझा असा बहरलेला आहे. 1340-13 सोरायचं काम चालू आहे आज. आणि उद्या फवारा मारणार आहे फुलाला आणि एक संडस. तो पण व्हिडिओ तुम्ही बघशालच. महापीठचं सगळं मटेरियल चांगलं असतं मित्रांनो. पहिलं आपण 319 दिलं होतं. त्याच्यानंतर दुसरी जी स्टेप होती ती 1261ची होती. पण टाइम पिरियड नाही भेटला मला ते 1261 द्यायला. त्याच्यामुळे आता 340-13 घेतलेलं. त्याच्यानंतर आपण 052-34 वापरू आणि शेवट 0050 असा डोस देऊन आपण आपला सगळा व्यवस्थित आलेख पूर्ण करू. उद्या फवारा पण मारायचा आहे उलाला आणि 110 मी तुम्हाला जसं काही बोललो. कारण की आपली कपाशी अशी पाहिजे स्ट्रॉंग आणि मजबूत. त्याच्यासाठी प्रयत्न आणि चालू आहे. मित्रांनो एक वाल दिला गेला माझा 2 बिघ्याचा. आता दुसरा वालचं औषध कालवलं मी. 15 किलो आणलं होतं टोटल.
एकरी त्यांनी काहीतरी ॲव्हरेज दिलेलं आहे त्याप्रमाणे आणलेलं होतं. 1 हेक्टर 20 आहे माझ्या शेत. तर आता आमचा तो वाल दिला गेला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही 15 मिनिटं आता त्या वालला पाणी सुरू ठेवलेलं आहे. 15 मिनिटं झाले की तो वाल बंद करू, हा वाल लावू आणि त्याच्यानंतर आम्ही या वालला मटेरियल देऊ. खूप थंड लागते ते कालावधन ना, त्याच्यामध्ये नायट्रोजनची मात्रा जास्त असल्या कारणाने त्याचा रिझल्ट बी खूप चांगला आहे. 13-40-13चा बघू शकता. त्याला हाताने डिझॉल्व करावं लागतं पाण्यामध्ये. डिझॉल्वेबल आहे ते, असा त्याचा गोळा बनतो. फ्रेश पाण्यामध्ये ते खूप जास्त हे होतं. शेताकडे दाखवून द्या. पिकाची वाढ जोमात आहे माझ्या. कपाशीची देखरेख सगळं नियोजनबद्ध आणि काळजीपूर्वक चालू आहे. त्यामुळे तिला खाद्य पण चालू आहे, खत पण चालू आहे, पाणी पण चालू आहे आणि व्यवस्थित नियोजन चालू आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही, माझी कॉटन कपाशी जी मी 31 मेला लागवड केली होती, तिची क्वालिटी आणि क्वांटिटी तुम्ही बघू शकता. यावर्षी देवाच्या कृपेने भरघोस माल होणार आहे. फक्त काळजी घेणं, निगराणी ठेवणं आपलं काम आहे. टाईमोटाईम त्यांना काय लागणार आहे ते द्यायचं आपलं काम आहे. त्यानुसार आता माझ्या त्या वालला, इकडच्या वालला, हा बघा तुम्ही बघू शकता, हा इकडचा चालू आहे. माझे हात पण निळे आहे अजून बघा त्या औषधमुळे. हा जो वाल आहे हा इकडच्या वालला दिलं गेलं माझा आता 13-40-13. आता 15 मिनटं पाणी चालू होतं तो हे, नंतर हा बंद करेल, तो चालू करेल आणि मग त्याला सोडून परत त्याला 15 मिनटं पाणी देईल आणि मग माझ्या शेताचं काम आज आपटेल. बघू शकता तुम्ही, एक नंबर आपला निगराणी चालू आहे पहिल्या दिवसापासून, लावणीपासून. चोपड्याहून बियाणं आणलं होतं मी, गुजरातचं बियाणं होतं. त्याच्यामध्ये संकेत पण होती, त्याच्यानंतर 555 होती, 111 होती आणि सामनीला मी वापरली होती जम्बो बोल्ट म्हणून. नंतर राशीची 559, कबड्डी, जय हो, असे 4 थैल्या लागल्या मला सांधायला. यावर्षी मर जास्त होती कचाटमुळे, कारण की मी 4 वर्षापासून मक्याचं उत्पन्न घेत होतो ना. ती कचाट राहून जाते शेतामध्ये. बघा अजून बी बघू शकता तुम्ही, यालाच कचाट म्हणता. ही बघा ही कचाट. याच्यामुळे कसं राहतं, थोडं जीवजंतू किटाणू वाढत राहतं शेतामध्ये, ते थोडंसं पिकावर हाणून पाडतं. पण मी पहिल्या दिवसापासून व्यवस्थित नियोजनमध्ये, बियाणं पण आपलं चोपड्याचं होतं, भारी होतं, गॅरंटीवालं होतं. त्याच्यानंतर 319 पण सोडलं गेलं होतं. त्याच्यानंतर मी 4 प्रकारचा फवारा पण मारला होता. मागे तो व्हिडिओ तुम्ही बघितला. त्याच्यानंतर जाड मटेरियल पण दिलं, तो पण तुम्ही व्हिडिओ बघितला. आता त्याच्यानंतरची माझी प्रोसेस आहे. वेचणीपर्यंत आपला फॉलोअप चालूच राहील. चला मग मिळून बॉल फिरवू आपण. पण सोपती राहत्या गोष्टीला. पहिले इकडचा चालू करू. बघा आवाज आला का, पाणी चालू व्हायचं आणि इकडचं बंद.
तो थोडा बंद करायला ना त्रास देतो. त्याच्या तिकडचा टोक तुटलेला असल्या कारणाने त्याला ताकद लावून करावं लागतं. बंद झाला आता थोडं चालू. अरे बघा जेवढा होता तेवढा पण नाही राहिला तो आता. तुटला तो व्हिडिओच्या नांदात. असं करून घेऊ त्याला दुरुस्त आपण.